या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्मानशी मंगेशजी महादेवरावजी धुमाळ, माजी विश्वस्त श्रीनाथ मोस्कोबा देवस्थान ट्रस्टचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. फायनल प्रसंगी आपण पाहत होते इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. प्रसादजी धुमाळ हे या ठिकाणी फायनलसाठी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. दोन फायनलिस्ट मैदानावरती आहेत. ज्या दोन टीम या मॅचच्या या पर्वाच्या फायनलसाठी पात्र ठरलेल्या आहेत. विजय पप्पू शेठ अबाळे पाटील आबावाडी स्पोर्ट्स, तर वरद 11 चंद्रकांतजी गायकवाड टीम तुकाई पारगाव, या दोन टीम स्टेजवर असणाऱ्या आम्ही सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर या. स्टेजवरती असणाऱ्या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण खेळपट्टीवरती टॉससाठी यायचं आहे. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत सगळे मान्यवर आतमध्ये दाखल होत आहेत आणि फायनल टॉस हा सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. बाळासाहेबजी धुमाळ माजी चेअरमन, त्यांनाही विनंती करतो आम्ही की या टॉससाठी आपण मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण पाहाल हा फायनलचा टॉस नाणेफेक संपन्न होणार आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत अमोलजी धुमाळ, हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनापासून स्वागत करू. सुनीलजी धुमाळ हे या ठिकाणी इथे उपस्थित झालेले आहेत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आयोजक कमिटीच्या वतीनं, संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. तर आज फायनलसाठी दोन ज्या पात्र राहिलेल्या टीम आहेत त्या टीम तुम्हाला आतमध्ये पुढे बघायला मिळतील. पाहुण्यांचं आगमन मैदानावरती होत आहे. तर या दोन फायनलिस्ट टीम या फायनल्सला सामोरं जाणार आहेत. हवेलीतली टीम दौंडच्या टीम बरोबरीत लढेल. शिरूर हवेलीचा संघ आबावाडी स्पोर्ट्स
भारत माता की. लेट्स डू समथिंग डिफरंट. दोन मोठ्या टीम, दोन टीम कॅप्टन पुढे या. फक्त दोन टीम कॅप्टन पुढे येतील आणि टॉससाठी मान्यवरांच्या उपस्थितीत हा टॉस आणि फायनल विल बी लाईव्ह इन ॲक्शन. दोन टीम कॅप्टन पुढे आलेले आहेत. तुकाई टायगर्स पारगाव, आबावाडी स्पोर्ट्स क्लब, दोन संघाचे कॅप्टन पुढे आहेत. आणि ज्या ट्रॉफीसाठी इथे लढाई होईल, जो पहिला मानाचा सन्मानाचा करंडक आहे यावर्षी वीरचा, तो कोणत्या टीमकडे राहतो यासाठीचा महामुकाबला होणार आहे. आणि तो टॉस पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीवरती तो टॉस कव्हर केला जातोय. तो टॉस आपण पाहाल या ठिकाणी संपन्न होणार आहे. मॅच मोठी आहे. याआधी दोन्ही टीम लढलेल्या आहेत. मात्र त्या मॅचमध्ये याआधी आपण बघितलं होतं की थोडं पारगावचं पारडं जड राहिलं होतं अवलवाडी स्पोर्ट्स क्लबच्या वरती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा लागोपाठच्या मॅच जिंकत, सामने विन करत फायनल खेळण्यासाठी पात्र ठरणारी टीम राहिली अवलवाडी स्पोर्ट्स क्लब. आणि तो टॉस फायनलचा या ठिकाणी कंप्लीट होतोय. टॉस जिंकलाय टीम तुकाई पारगाव. प्रतापरावजी धोमाळ, तंटमुक्ती अध्यक्ष, हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माजी चेअरमन बाळासाहेबजी धोमाळ यांनाही विनंती आम्ही करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सुनील रावसाहेबजी धोमाळ, आपल्यालाही विनंती आहे की आपणही इथे या. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनापासून स्वागत करतो. टॉस झालेला आहे. पारगाव टीम टॉस जिंकते आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा तुकाई टायगर पारगावनं सांगितलेला आहे. आणि काही वेळात ही मॅच आपल्या भेटीला येते. 51,000 रुपयांचं रोख बक्षीस राहुल यादव, टीम आयकॉन, तर बरोबरीत अनिकेत ताकवणे, दोन आयकॉनची गाठ पडते. 5 षटकांचा सामना. अनिरुद्धजी धुमाळ हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्या चेअर गर्ल्स आहेत, अनिल सरांची चॅम्पियन इव्हेंट मॅनेजमेंटची टीम इकडे जी काम करते, असे या टीमचे मॅनेजर आमचे किरण सर हे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. किरण सर, आपलंही वीरच्या या मैदानावरती आम्ही मनापासून स्वागत करतो. राजेंद्रजी धोमाळ हे या ठिकाणी इथे आमच्या बरोबरीत उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही फायनल प्रसंगी आम्ही मनापासून स्वागत करतो. अनिरुद्धजी धोमाळ हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्पर्धेमध्ये स्वागत आहे. विकास सुरवसे यांना विनंती आहे. 5 षटकांचा हा सामना होणार आहे. 5 षटकांचा सामना. अण्णांनी दिलेली ही कॉल घोषणा आहे. 32 गावांना इंडिव्हिज्युअली कॉन्टॅक्ट करणारा एकमेव माणूस म्हणजेच लक्ष्मण घोडसे. प्रत्येक टीमला प्रत्येक दिवशी या मैदानावरती आणण्याचं काम केलं आहे. प्रत्येक टॉस कव्हर केला आहे आणि प्रत्येक टीम बरोबरीत एक वेगळं नातं जपलं आहे. असा हा आयोजकांचा सर्जनशील स्टाफ आहे. त्यामुळं एक मोठी प्रतियोगिता एका ताकदीनं एकत्रित येत उभी करण्याचं श्रेय जात आहे विघ्नहर्ता मित्रमंडळाला. या मंत्रमंडळाच्या माध्यमातून तुम्ही बघाल या स्पर्धेची घोषणा आणि एक यशस्वी आयोजन या वर्षीचं आपण पाहाल श्रीनाथ चषक 2026चं. आणि या स्पर्धेतली शेवटची आणि अंतिमची मॅच फायनल सामना होणार आहे. 51,000 रुपयांची मोठी मॅच होते. दौंड तालुक्यातील असणारा टीम तुकाई टायगर पारगाव, तर त्यांचा लढा होणार आहे शिरूर हवेली मतदारसंघातील असणारा आवळवाडी स्पोर्ट्स क्लब आवळवाडी या टीम बरोबर ही मॅच आहे. 5 षटकांचा सामना. 2 आयकॉन एकमेकांच्या पुढे भिडतील आणि या फायनल मॅचच्यासाठी मॅच ऑफिशियल रेफरी दाखल होत आहेत. एक साईडला पण पाहाल अक्षय चांदकुडे सर आणि बरोबर इथं आपण पाहाल प्रवीण घसारांना आपण मैदानावरती बघाल. गजशिव आपण पाहाल सर, जे आज पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचे मॅच ऑफिशियल रेफरी आहेत, जे 2 ऑफिशियल मॅच रेफरीमध्ये जातील. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील भैया काकडे PTC लाईव्हच्या बरोबरीत जॉईन होतो आमचा सगळा प्रेक्षक वर्ग. पहिल्या दिवसापासून आपण पाहतो या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करणारी PTC ही वाहिनी ही पुरंदरमधलीच आहे. विशेष म्हणजे कमी वेळेत लोकांच्या पसंतीला उतरलेल्या PTC लाईव्हनं लोकांच्या मनामध्ये एक वेगळं घर तयार केलं आणि कमी वेळेमध्ये लोकांपर्यंत पोहोचलेली लोकप्रिय प्राप्त असणारी दादांची यूट्यूब वाहिनी. सर्वात महत्त्वाचं या वाहिनीचं वैशिष्ट्य राहिलं म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा हा PTC लाईव्हचा सेटअप आहे. आणि आज या स्पर्धेतून 5 दिवसाची ही शृंखला त्यांनी आपल्या माध्यमातून लाईव्ह पद्धतीनं दाखवली. अशा आमचा हा PTC लाईव्हचा सेटअप या स्पर्धेसाठी काम करतोय. त्यांचंही या स्पर्धेवरती बारीक लक्ष राहिलं आहे आणि एक चांगलं काम PTC लाईव्ह टीम आपल्याला या स्पर्धेसाठी करताना पाहायला मिळाले.
तर आपण पाहाल सूरज धायगुडे सर इथे आपल्या बरोबर जॉईन होणार आहेत. पहिल्या मॅचला सुरुवात या पहिल्या इनिंग्सला सुरुवात होते आणि मॅच आपण पाहतो या ठिकाणी सुरू राहील. आपल्या बरोबरीत सूरज धायगुडे सर आपण पाहाल जॉईन होणार आहेत. चौथं अर्धशतक पूर्ण करणारा अनिकेत ताकवणे पुन्हा या मैदानावरती दाखल होणार आहे. अनिकेत ताकवण्यासाठी आजचा दिवस खरं तर खूप दुहेरी मनस्थितीमधला आहे, दुहेरी अवस्थेतला आहे. कारण एका साईडला गावची टीम पुढे आहे तर दुसऱ्या साईडला प्रोफेशन एका साईडला आहे. प्रोफेशनल क्रिकेटपटू आहे ज्याला आयकॉन म्हणून आमंत्रण आलंय ते आवळवाडी स्पोर्ट्स क्लबकडून आणि त्यानं त्या आमंत्रणाला स्वीकारलं. मात्र पुढे त्याच्या समोर उभा असणारा संघ नवीन नाही तर त्याच्या घरची टीम आहे. घरच्या संघाच्या पुढे अनिकेत ताकवण्याला खेळायचं आहे. पारगावचाच अनिकेत ताकवणे आणि पारगावच्याच संघाच्या विरोधात त्याला आज खेळावं लागतंय. त्यामुळे आजचा दिवस त्याच्यासाठी फार कठीण आहे. मनावरती दगड ठेवून त्याला या मॅचला सामोरं जावं लागणार आहे. कारण ज्या सहकाऱ्यांबरोबर खेळला, एकत्र लढला, आज त्या टीमच्या पुढे मला खेळावं लागतंय. असा अनिकेत ताकवणे मैदानावरती तुम्हाला बघायला मिळेल. अनिकेत ताकवणे अनिकेत ताकवणे आणि समोर द जायंट किलर मॉन्स्टर डिस्ट्रॉयर जितेन शेळके. जितेन शेळके अनिकेत ताकवणेला रोखेल की अनिकेत ताकवणे पारगावला काउंटर करेल हे या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. काही प्रश्नांची वेळ उत्तर देत असते, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात आणि काही प्रश्नांची उत्तरही न मिळालेलीच बरी असतात. त्यामुळं बघायचं या मॅचची कहाणी काय असणार आहे. 5 षटकांचा सामना तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतोय. पहिले 2 सलामीवीर मुख्य पंचाने हात वरती करत चालू करण्याची सिग्नल दिलेली आहे. मॅच लेट्स प्ले. अण्णा चालू करायची आहे का मॅच? ओके डन. लेट्स प्लेची घोषणा. मयूर आप्पा इथे उपस्थित, अण्णांची टीम आणि फायनलचा पहिला बॉल अजित काड. हो आयकॉन राहुल यादव. ये मैदान इस खिलाड़ी को रास आया है. या मैदानावरती राहुल यादवनं कमाल केली आज सकाळपासून. बॉलिंग बॅटिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्या संघासाठी उपयुक्त साबित ठरलेला राहुल यादव फलटण साताऱ्याचा खेळाडू आहे आणि ही सातारा एक्सप्रेस आहे. हो हा बॉल शॉर्ट पिच, बॉल पॉइंट मध्ये आणि पॉइंट मध्ये बॉल. अजित कडची सुरुवात या चौकार 4 रन. अजित कड शेवटच्या क्षणी बॉलला आपण बघितलं होतं थोडेसे बॅकफुटवरती सरकत बॉल मारलाय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. एक मोठं नियोजन, मोठं आयोजन. सुरुवातीला थोड्याशा शंका होत्या, इतकी मोठी स्पर्धा आपण उभी करतोय त्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी पार पडतील की नाही. मात्र आज घेतलेला निर्णय हा योग्य साबित करून दाखवलाय या सगळ्या आयोजकांनी. विशेष म्हणजे एक मोठा आनंद आज चेहऱ्यावरती आहे आणि जगातला सगळ्यात मोठा आनंद कोणता की जे लोकांना वाटतं ना तुम्हाला जमणार नाही ते करून दाखवणं हा जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे आणि आयोजकांनी करून दाखवलाय. एक छोटंसं गाव एक मोठा क्रीडा केंद्र बनवून टाकलंय. हा बॉल फुल ऑन लेनचा चेंडू लॉग ऑफ मध्ये मारलाय अजित कड. गणेशजी धुमाळ, ऋषिकेशजी धुमाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करू. तर अजित कडचा षटकार दिसलाय. अजित कड, राजेंद्र नाना कोरफड हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही आगमन फायनल प्रसंगी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत. राहुल यादव. अजित कडचा फटका यावेळेस फसलाय. किशोर शिंदे डाऊन दी बॉल टेकन अ कॉट अँड फर्स्ट विकेट इज गॉन. आवळवाडी स्पोर्ट्स क्लबचा पहिला खेळाडू बाद.
न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील बाळा आव्हाळे. पुरेपूर फिट असणारा, स्वतःच्या शरीरावरती मोठं काम करणारा आणि सर्वात महत्त्वाची व्यायामाची प्रचंड आवड असणारा खेळाडू सौरभ. पहिला बॉल बाळा आव्हाळेचा, मिड विकेट मध्ये शौकत शेख. बाळा आव्हाळेचा झंकार आज या फायनल मॅच मध्ये नाही दिसत आहे. न्यू बॅटर आतमध्ये दाखल होतील आता नितीन मांढरे. पहिलं षटक होतं राहुल यादवचं, चौकार षटकार अजित कडनं खेळला, मात्र त्यानंतर अजित कडची शिकार राहुल यादवने केली आणि तेवढ्यावरतीच तो थांबला नाही. तर बाळा आव्हाळेला शून्यावरती बाद होताना आपण पहिल्या षटकामध्ये बघितलंय. 2 धक्के आणि धावपलक्यावरती धावा आहेत त्या 10. 10 ऑन फूट, 10 धावा धावपलक्यावरती आहेत. किशोर राठोळे इथे आमच्या बरोबर त्या स्पर्धेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं जॉईन आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. तो जो ऑनलाईन व्ह्युअर्स इथे आमच्या बरोबरीत आहे त्या ऑनलाईन व्ह्युअर्सचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. 5 षटकांचा सामना आपण पाहाल मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावांचा आकडा दिसलाय, तर पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू होणार आहे. चला टीम आयोजकांनी थोडीशी स्पीड अप करण्याची सूचना दिलेली आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक विकास सुरवसे. अनिकेत ताकवणेला पहिला बॉल टाकलाय विकास सुरवसेनं, बॉल स्क्वेअर लेग मध्ये गेलाय. स्क्वेअर लेग सीम रेषेच्या बाहेर खेळलेला बॉल, धावा देऊन जाईल तो 4. इथे उपस्थित होत आहेत मॅनेजर सामान्य अभिजित जाधव यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही स्वागत या स्पर्धेमध्ये. हो हो हो, अनिकेत ताकवणे काय मारलाय आणि फार दूर मारलाय. अनिकेत ताकवणे टायगरची दहाड मैदानावरती आता दिसायला सुरुवात झालेली आहे. आज टीमचा याचा आयकॉन म्हणून आतमध्ये दाखल झालेला खेळाडू. पहिला बॉल चौकार, दुसऱ्या चेंडूवरती अनिकेत ताकवणेचा षटकार राहिलाय. आयकॉन म्हणल्यानंतर तुमची जबाबदारी वाढते, कारण तुम्ही याचा आयकॉनिक भूमिकेमध्ये आहात. आज हे प्रोफेशनल क्रिकेटपटू आहेत, जे व्यावसायिक गटात क्रिकेट खेळतात, कमर्शियल लेवलचे क्रिकेटर आहेत आणि आज आयकॉन म्हणून आपण मैदानावरती आहेत, म्हणजे आपल्याकडे जबाबदारी मोठी आहे टीमची. आणि ती जबाबदारी अनिकेत ताकवणेनं चांगली सांभाळली आज दिवसभर, कारण या आधीचं अर्धशतक त्याचं आपण बघितलंय. हा बॉल स्लोअर 1, गती परिवर्तन करत हा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात होता. बॉल विरुद्ध दिशेने खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूच्या पाठीमागे. अनिकेत ताकवण्याच्या चौकार षटकार मारल्यानंतर टाळ्या वाजवणारी हीच टीम आहे जी अर्धक्षेत्ररक्षण करते. अनिकेत ताकवण्याच्या चौकार षटकारांना डोक्यावरती उचलून घेणारी, त्याच्या चौकार षटकारांचा टाळ्यांचा गजर करणारी टीम पारगावचीच आहे. आज त्याच अनिकेत ताकवण्याला रोखायचं आहे. हा बॉल यावेळेस थोडंसं गती परिवर्तन करत थोडा बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॅकवर्ड सरकत ढकललाय. कव्हर पुढे येईल. एकच धाव तिथे प्राप्त होते अनिकेत ताकवणेला. नितीन मांढरे बरोबरीत अनिकेत ताकवणे बायकर मॅन आहे. आत्तापर्यंत 6 टूलर्स बाईक आपल्याकडे ठेवणारा अनिकेत ताकवणे कर्नाटक, मध्य प्रदेश गाजून आलेला हा खेळाडू आहे. संगमनेर गाजून आलेला खेळाडू आहे. फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर कर्नाटक, मध्य प्रदेशामध्ये या खेळाडूचा दबदबा आहे असं अनिकेत ताकवणे. तर बरोबर जितेन शेळके वस्ताद आहे. या वस्तादनं अनेक त्याच्या तालमीतून पैलवान तयार केलेत आणि त्यातलाच एक मोठा पैलवान अनिकेत ताकवणे आज वस्ताच्या पुढे. मामा चव्हाण संतोष हॉटेलचे मालक उपस्थित होत आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विघ्नहर्ता मित्रमंडळाचा सगळा सभासदांचा स्टाफ सर्व एकत्रित येत उभी केलेली स्पर्धा. गावाच्या क्रीडा परंपरेसाठी आपण पाहाल आपल्याकडून जेवढं काही करता येईल तेवढं सगळ्यांनी केलं.
आणि यावर्षी मैदान उभं करण्यासाठी आयोजकांनी सर्वात जास्त मेहनत कशाला घेतली तर हे मैदान तयार करण्यासाठी. पाठीमागच्या वर्षीपेक्षा यावर्षीच असणारं मैदान अधिक उठून दिसलं कारण या पाठीमागे आयोजकांची मेहनत राहिली. स्पर्धा 5 दिवसाची असली तरी गेली 3 महिने हे आयोजक या मैदानावरती काम करतायत आणि आज ही स्पर्धा यशस्वी उभं करून दाखवण्याचं श्रेय आज त्यांना निश्चित जातं कारण एक मोठी प्रतियोगिता उभी झाली. नितीन मांढरे विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात श्रेयश मोरे धावतोय, साथीदार धावलाय मात्र बॉल सीमा रेषा बाहेर. 4 धावा. धावपलिकेवरती 2 षटकांचा खेळ संपला. 29 पूर्ण झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावांचा धावपलक. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होईल आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी यश शिंदे बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे रथी महारथी याच गावात खेळलेले आहेत. 29 ऑन बोर्ड. 29 धावांचा आकडा धावपलिकेवरती. दिग्गज टीम्सचा भरणा या गावामध्ये राहिला आणि 32 गावांपैकी फक्त ही 2 गावं आहेत जे फायनल पर्यंत पोहोचलेले आहेत. पदुराना धुमाळ विनोदजी रोकडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करू. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. बॉलिंग मार्कवरती यश शिंदे. यशस्वी होण्यासाठीच लढाई आहे. आज तुमची यशाचीच भाषा सगळीकडे ऐकली जाते. पराभवाची भाषा कोणाच्याही कानात जात नाही आणि जी काही सगळी ताकद आहे ती सगळी ताकद या मॅचमध्ये पणाला लावायची आहे कारण हे जग तुम्हाला चॅम्पियन होण्यानंतरच दाद दिलं जाईल किंवा तुम्हाला मान्यता दिली जाईल आणि त्यानंतर तुमची विचारपूस केली जाईल कारण पराभवाची भाषा कोणाच्याही कानात जात नाही. हल्लीचं हे जग असं आहे. शेवटचा सामना आहे. सूर्य मावळतीच्या दिशेने आपण पाहतोय चुकतोय. थोड्याच वेळात सावल्या मैदानावरती पदार्पण करतील आणि आपण पाहिलंय की प्रत्येक सूर्योदय कोणाचं न कोणाचं नशीब उधळण्यासाठीच येत असतो. आवश्यक असतो तो फक्त संयम. पेशन्स इज ऑल्सो फॉर्म ऑफ ॲक्शन. आपका धैर्य ही आपकी ताकद आहे. शेखरांना धुमाळ शुभम पाटीलजी धुमाळ हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. लढाई विचारांची आहे आणि जी लढाई विचारांची आहे त्याला सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरायचं आहे. कव्हरच्या डोक्यावरून नितीन मांढरेचा फटका आहे. क्षेत्ररक्षक स्टॉप करतील बॉल आणि 2 धावा त्या चेंडूवरती. सामना मात्र रंगतदार होईल यामध्ये कोणतीही शंका नाही. काशीनाथजी धुमाळ विराज मोहनरावजी धुमाळ हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करू. 3ऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण पाहाल खेळ आणि आतापर्यंत 32 धावांची खेळी. आवाळवाडी स्पोर्ट्स क्लब विजय पप्पू शेठ आभाळे पाटील हे मोठा संघ मालक आहे. मोठ्या मनाचा संघ मालक आहे. आज आवाळवाडीला मोठ्या प्लॅटफॉर्मवरती प्रेझेंट करण्याची जबाबदारी या मालकांना आपल्याकडे घेतलेली आहे आणि आज त्यांच्याच नावानं आवाळवाडीची टीम आज या मैदानावरती असे पप्पू शेठ पाटलांची ताकद दाखवली आवाळवाडीनं सुद्धा. असे संघाचे संघ मालक. फॉर्च्युनर मध्ये आली टीम आणि खेळाडूंसाठी सर्व काही तर बरोबरी चंद्रकांत गायकवाड टीम परत 11 पारगाव. आज आपल्या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करणार आहे श्रीनाथ मुस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर. हे देवस्थानचं एक मोठं आपण पाहतो. आज या स्पर्धेला उभं करण्यासाठी सर्वाधिक मोठं सहकार्य हे देवस्थान ट्रस्टनं आम्हाला दिलेलं आहे. पहिल्या दिवसापासून आपण पाहतो मैदानावरती आलेल्या प्रत्येक खेळाडूची व्यवस्थित काळजी आणि त्या खेळाडूंना पाण्याची व्यवस्था करणारं देवस्थानचं ट्रस्ट त्यांचं काम विसरून चालणार नाही. अनिकेत ताकवणे टायगर ऑन स्ट्राईक. ताकवणे ऑन स्ट्राईक. जोपर्यंत तो उभा आहे ना रेड सिग्नल आहे. हा प्रतिस्पर्ध्याला रेड सिग्नल आहे कारण हा सामना संपवण्याची उद्ध्वस्त करून टाकण्याची ताकद ठेवतो. डिस्ट्रॉयर आहे. मॉन्स्टर आहे अनिकेत ताकवणे. वाईट बॉलचा कॉल पंचांकडून. हा मॉन्स्टर अनिकेत ताकवणे ऑन स्ट्राईक आहे. नुसत्या वाचनानं माणूस मोठा होत नाही तर त्या वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात म्हणजे ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीवी होतं.
आणि साहित्य हे निवळ चुन्यासारखं आहे. अनिकेत ताकवण्यासाठी हा चेंडू, ही चांगली लाईन लेन. साहित्य हे निवळ चुन्यासारखं असतं, त्यात आपल्या विचारांचा काठ टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही. आणि लेखकाला हवा असतो संवाद, आणि त्याशिवाय त्याचं पान सुद्धा रंगत नाही. ही मॅच मोठी रंगतदार होईल. 3 षटकं टाकून पूर्ण झाली. धावपलक्यावरती 34 धावा. 34 धावा धावपलक्यावरती आहेत. 3 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालेला आहे. आध्यात्मिक वारसा जपलेलं एक मोठं गाव आहे. 15 दिवसाची यात्रा आपण बीरमध्ये बघतो, तर 5 दिवसाची क्रीडा शृंखला सुद्धा तुम्हाला या स्पर्धेत या गावात बघायला मिळाली. कमावलेल्या संपत्तीला आणि उभारलेल्या कर्तृत्वाला अध्यात्माचा पाठिंबा असल्याशिवाय समाधानाची व्याख्या पूर्ण होत नाही. आणि हल्ली माणसाचं युद्ध माणसाबरोबरीतच आहे. रामसुद्धा तुमच्यात आहे, रावणसुद्धा तुमच्यातच आहे. पूर्वीची युद्ध ही 2 ग्रहांमध्ये व्हायची, आता 2-3 देशांमध्ये होत आहेत. पूर्वी 2 खंडांमध्ये युद्ध व्हायची. मात्र हल्ली आत्ताचं माणसाचं युद्ध माणसासोबतच आहे. रामसुद्धा तुमच्यात आहे, रावणसुद्धा तुमच्यात आहे. मात्र ज्याचा राम बलवान तो सर्वश्रेष्ठ. एक आयकॉन आज घेण्याची परवानगी. मात्र ती परवानगी का घ्यायची होती, तर त्या पाठीमागं सुद्धा फॉर्म्युला बदलून टाकला अण्णानं, की एक आयकॉन टीममध्ये सहभागी करून घेतल्यानंतर टीमला फक्त एकच मॅच खेळता यावी का, तर नाही. 4 टीम पात्र ठरतील. मग त्या 4 टीममध्ये साखळी पद्धतीनं 6 मॅच आपण कव्हर करू, का तर आपण एक आयकॉन टीमला दिलेला आहे. त्यामुळे एक आयकॉन घेण्यानंतर टीमला साखळी पद्धतीतून पुढे येता यावं. यदा कदाचित एखाद्या मॅचमध्ये आयकॉनचा परफॉर्मन्स नाही झाला, एखाद्या मॅचमध्ये टीम थोडीशी बॅकफुटवरती राहिली, तरी पुन्हा त्या चुका सुधारण्याची संधी पुढच्या मॅचमध्ये मिळावी, यासाठी आज फॉर्म्युला बदलला. आयोजकांनी सांगितलं आज लुझर विनर हा फॉर्म्युला होईल. तशा आपल्या 3च मॅच झाल्या असत्या, 2 सेमीफायनल 1 फायनल. मात्र आज फायनल ही 6व्या नंबरची मॅच आहे आपली, कारण आयोजकांनी निर्णय बदलला. कारण एक आयकॉन बोलवणं म्हणजे एका आयकॉनला आज टीमनं 10-10, 15-15 हजार रुपये दिलेले आहेत. आणि त्या आयकॉन परफॉर्मन्ससाठी सुद्धा आपण पाहतो, त्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवताना आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयोजकांचे सुद्धा विशेष कौतुक की हा निर्णय त्यांनी टीमांना डोळ्यासमोर ठेवून घेतला. मोठी स्पर्धा राहिली. आणि जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात ना, तेव्हा आयुष्याची आनंद यात्रा होते. हा बॉल विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात श्रेयस मोरेनं बॉल कव्हर केलाय. एका धावेसाठीचा संघर्ष मोठा आपल्याला बघायला मिळणार आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक आहे. अनिकेत ताकवणे लढतोय. पारगावची टीम सुद्धा त्याच्या पुढे लढते. समस्येला थेट सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे. वाट्याला दुःख आलं तर घाबरून जायचं नाही, त्या समस्येला थेट सामोरं जावं लागतं. आणि वाट्याला दुःख आलेलं असताना त्याला आपण नीट समजावून घ्यायला हवं. त्या दुःखाला तुमचं काळीच कुरतडण्याची संधी देऊ नका, तर त्या दुःखाला सरळ सामोरं जा. जितेन शेळके सापळा टाकतोय अनिकेत ताकवण्यासाठी, कारण त्याला माहीत आहे रोखायचं आहे. आयुष्यात माणूस मिळालेलं दुःख नाही, तर त्या दुःखावरती केलेला संघर्ष जास्त लक्षात ठेवतो. कारण दुःख येतं आणि जातं, मात्र त्या काळात कसा लढलो हा माणूस लक्षात ठेवणारा संघर्ष ठेवतो. मिड विकेटमध्ये चेंडू राहुल यादव, 1 धाव या बॉलवरती राहणार आहे. एका धावेने धावपलक पुढे येईल. 4थ्या षटकामध्ये आवळवाडी स्पोर्ट्स क्लब 36 धावा धावपलकीवरती. 4थ्या षटकाचा खेळ आहे. लढाई सुरू झालेली आहे. संघर्षानं आपल्याला घडवलं हेच आयुष्याचं खरं वास्तव आहे. आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने कोणतीही गोष्ट मिळत नाही, आणि जे सहज सोप्या पद्धतीने मिळते ते फार वेळ टिकत सुद्धा नाही. त्यामुळं संघर्षच करावा लागतो. कुरुक्षेत्रावरती मनातून खचलेल्या अर्जुनाला त्याच्या क्षमतांची जाणीव करून देणारा कृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. बॉल एस्टनवरती मारण्याचं काम केलं होतं जितेन शेळकेने. अनिकेत ताकवणे, द बिग रायव्हरली ऑफ दिस 2 टीम. 2 प्लेयर समोरासमोर आहेत. शांतता आहे मॅचमध्ये. कुठेही गडबड गोंधळ आतापर्यंत दिसत नाही. 4थ्या षटकामध्ये विकास सुरवसेचं कमबॅक आहे. याआधीचं थोडंसं षटक त्याचं भागडं ठरलं होतं. ओहो, फुल टॉस मिस झालाय. आणि अनिकेत ताकवणेला स्ट्राईक मिळेल. लेग बाईचा कॉल. ही शांततापूर्व आहे. कदाचित वादळापूर्वीची शांतता आहे का? माणसाचं सुद्धा तुम्ही बघा, माणूस वयाच्या एका टप्प्यावरती येऊन अचानक शांत होतो. सगळ्या अपेक्षा, इच्छा, आवडीनिवडी सगळं बाजूला सारून तो फक्त शांतता निवडतो.
कारण या पळणाऱ्या आयुष्यामागे धावत धावत तो शेवटी दमून जातो. वाद ताणतणाव नात्यातलं राजकारण या सगळ्या गोष्टींचा भार इतका जड होतो की कोणीतरी आपल्याला समजावून घ्यावं ही छोट्यातली छोटी अपेक्षा सुद्धा तो आत घेऊन टाकतो. एका टप्प्यावरती माणसाचं आयुष्य सुद्धा शांत होतं आणि ही मॅच सुद्धा आतापर्यंत थोडीशी आपण पाहत होता या षटकामध्ये शांत राहिले. अनिकेत ताकवणे बॉल फटका फसलाय. शेष मोरे डाऊन दी बॉल. अनिकेत दमदार ताकवणे बाद. सदोतीस धावा आहेत. 37 धावांची आवश्यक पाल खेळ आतापर्यंत पूर्ण केलेला खेळ आहे. ज्या विकेटची गरज होती ती विकेट टीमला मिळाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 37 धावा या धावपलक्यावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू खेळात आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूला टाकायचंय बॉलिंग मार्कवरती शौकत शेख. कमबॅक करावा लागणार आहे टीम, कारण इथून पुढे एक फायटिंग टोटल करायचं असेल तर फिनिशिंग टच चांगला द्यावा लागेल. डाऊनफॉलला काही वेळेस येतो मात्र तो कायमचा नसतो. आयुष्यात किती यश मिळालं तरी काही सुटलेली कर्तव्य तुम्ही बघा किंवा काही नकळत घडलेले अधर्म याचं प्रायश्चित करण्याची वेळ ही याच काळात येते ज्याला आपण डाऊनफॉल असं म्हणतो. आणि त्या वेळेत स्वतःला सावरण्याचं काम करावं लागतं ज्यावेळेस परिस्थिती विरोधात जाते. आपलं कोण परक कोण हे स्पष्ट दिसतं त्यावेळेस. शौकत शेख फुल लेनचा चेंडू डाऊन दी ग्राउंड आपण पाहिला फटका. आज भारतामध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट जर कुठे खेळलं जात असेल तर भारतामध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट हे महाराष्ट्रात खेळलं जात आहे. आणि महाराष्ट्रानं आपल्या भारताला सुद्धा खूप चांगले चांगले क्रिकेटर दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठं क्रिकेट आहे आणि भारतामध्ये या खेळाला फक्त खेळ नाही तर एक धर्म मानला जातो. असा क्रिकेटचा खेळ आहे. हा बॉल कव्हरमध्ये चेंडू खेळलाय. शतरक्षक मागे त्यांना बीट केलाय. चार येतील. या चौकारानं धावसंख्या वाढते. धावपलक्यावरती खेळ पुढे 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावपलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 42 धावांचा आकडा. शौकत शेखचं हे षटक क्रमांक शेवटचा आतमध्ये. शुभम हरपळे ऑन स्ट्राईक एंडला. फिनिशिंग टच आबालवाडी स्पोर्ट्स क्लब कडून. हो 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 फॉलो थ्रो मध्ये बॉल शौकत शेखनं अडवला. 1 धाव या बॉलवरती आणि धावबादची संधी. शुभम हरपळेला स्ट्राईक ठेवायचे. षटक क्रमांक शेवटचं देव बाठा आतमध्ये दाखल होतील. विकास दोन स्ट्राईक एनला आहेत ते. स्ट्राईक एनला मात्र शुभम हरपळे. 2 चेंडूमध्ये 5 धावा आपण पाहिल्या खेळाडून आपल्या बॅटमधून बनवल्यात. तो शौकत शेख. ओ हो हो वेगात टाकलेला बॉल डोळ्याचं पापनं पडत नाही तोपर्यंत बॉल निघून गेलाय. जितेश शेळके चेंडूच्या पाठीमागे धावतोय आणि तो बॉल थांबवण्यासाठीची त्याची मोठी धडपड आपण पाहतो आतमध्ये बघायला मिळाली.
धावसंख्या 46 धावा. 46 ऑन बोर्ड. 46 धावांचा खेळ हा धावपलक्यावरती बनवण्यात आलेला आहे. शौकत शेख, सिद्धांत आवाळे ऑन स्ट्राईक एनला. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. शौकत शेखच्या पुढे सिद्धांत आवाळेचा बॉल. विकास सुरवसे विजयासाठीचं टार्गेट 30 चेंडूमध्ये 47 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. चला फलंदाज चला. 47 धावा बनवायची टीम तुकाई टायगर्स सालू मालू पारगाव.
आपल्या स्पर्धेसाठी ड्रोन सौजन्य दिलेलं आहे दीपक कुंभार यांचंही या स्पर्धेसाठी मोठं सौजन्य आहे, त्यांचंही आम्ही स्वागत करतो की आपण इथे आहात। 47 बनवायचे पहिले सलामीवीर आतमध्ये दाखल झालेले आहेत। चला मॅच सुरू करा। राहुल यादव आयकॉन नॉन स्ट्राईक, बरोबरीत विकास सुरवसे पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती आलेत। अजित कर पहिलं षटक टाकायचं अजितला। पहिला बॉल पंचांनी स्क्वेअर सांगितलेला आहे। एक अतिरिक्त धावेने धावपलकीचा सिलसिला सुरू झालेला आहे। राहुल यादव मोठा मैदानाचा मोठा खेळाडू आहे, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है। सातारा एक्सप्रेस ऑन स्ट्राइक, तर अजित कर व्हेरिएशन आहे आणि सर्वाधिक जास्त सक्सेसफुल सुपर डुपर हिट राहिलेला खेळाडू आहे। आता हा बॉल सातारा एक्सप्रेस ऑन फायर, बॅक टू द बॉलर। थँक्यू डीजे, थँक्यू। पहिल्या बॉलला फेस केलाय आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार। राहुल यादवनं चौकारानं खेळ स्वतःचा वैयक्तिक चालू केलाय। त्यानंतर पहिल्या स्लिपमध्ये आपण पाहिला हा चेंडू जाईल, एक सिंगल धाव त्या चेंडूवरती प्राप्त होते। एका सिंगल धावेच्या मदतीने धाव संख्या 6 वरती जाऊन थांबेल। 41 धावांचा प्रवास अजून आता इथून पुढे विजयासाठी करायचा आहे। 32 गावांच्या शर्यतीमध्ये मॅरेथॉनमध्ये उतरणारी टीम आहे। आतापर्यंत अनस्टॉपेबल अनबिटेबल असणारा आपण पाहतो पारगावचा संघ आहे। एकही पराभव त्यांना माहीत नाही काय आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, तर एकच पराभव मान्य करणारी आवरवाडी स्पोर्ट्स क्लबची टीम आहे। विकास सुरवसे थोडीशी ट्रिगर मोमेंट ॲक्शन आपण पाहिले। एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक कलेक्शन उत्तम आहे। माहीत आहे कमी धावपलक हे मात्र लढण्यासाठी पुरेसं आहे आणि इथून पाठीमागे 4 दिवसामध्ये जे तुम्ही लढलात तो इतिहास पुन्हा एकदा इकडे आठवावा लागणार आहे। लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही। जोपर्यंत मैदानात उभा आम्ही जिंकणं नियतीला शक्य नाही आणि लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही। लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही। आवरवाडी बनाम टीम पारगाव। बॉल थोडीशी ट्रिगर मोमेंट, विकास सुरवसे बऱ्याचशा वेगात बॅट फिरली होती, माझा बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस व्यवस्थित नाही होऊ शकलाय। कमी धावपलक्यामध्ये लढणं माहीत आहे आवरवाडीला, त्यांनी असे सामने काढले जिंकलेत, तर आता इथे आव्हान आहे तुकाई पारगावचं पुढे। वरत 11 तुकाई टायगर्स पारगाव दौंड तालुक्यातली सर्वाधिक यशस्वी टीम आहे। ग्रामीण क्रिकेटचा बादशाह राहिलेली टीम आहे, डिंगडॉंग म्हणलं जातं या खेळाडूला संघाला। बॉल परफेक्ट टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आहे विकास सुरवसेचा। कव्हर सीमारेषेच्या बाहेर खेळलेला हा चेंडू धावपलक दुहेरी अंकामध्ये 12 वरती जाऊन थांबणार आहे। 12 धावांचा आकडा धावपलकीवरती 5 चेंडू टाकून झालेत। 12 धावांचा खेळ पुढे तयार होतोय। विकास सुरवसेनंही परफेक्ट क्रिकेटिंग शॉट दाखवला, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं विकास सुरवसेनं। बॉल पुन्हा एक गॅप मोठा आहे आणि सुरवसे हे जेंटलमॅन क्रिकेटर आहे, पुन्हा एक चौकार आहे। धावपलकीवरती विकास जाधव षटक क्रमांक 2 ला घेऊन पुढे ट्रॅकवरती तयार होतील। 1987च्या वर्ल्ड कपमधले मॅच तुम्ही डोळ्यासमोर ठेवा। भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहिला होता। अजय जडेजाची शेवटच्या ओव्हरमधली फटकेबाजी प्रेक्षकांनी अनुभवली होती आणि भारताने ती मॅच जिंकली सुद्धा होती। मात्र दुसऱ्या दिवशी केसरी वर्तमानपत्रात पहिल्या पानावरती हेडिंग आलं होतं की भारतानं धर्मयुद्ध जिंकलं।
म्हणजे भारतामध्ये क्रिकेटला धर्म मानण्याचं काम आहे. विकास जाधव फिरकीचा जादूगार बॉलिंग मार्क वरती आणलाय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा थोड्याशा जास्त आलेल्या आहेत. मात्र इथून पुढे त्या षटकाची बॅकलॉग भरून काढण्याची ताकद सुद्धा आबावाडी स्पोर्ट्स ठेवतो आणि त्या ताकदीनं समोर जायचं आहे. कठीण काळामध्ये आधार नाही तर स्वतःला भक्कम बनवावं लागतं. त्यामुळे आधार नाही शोधायचं आता तर स्वतःला भक्कम बनवण्याचं काम करावं लागेल. आबावाडी स्पोर्ट्स. राहुल टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक लॉग ऑन सीमारेषा पार. लॉग ऑन सीमारेषेच्या बाहेर बॉल. धावा देऊन जाईल 4. बनवल्यात त्या 20 पूर्ण. राहुल यादव बरोबरीत विकास सुरवसे हे 2 फलंदाज आतमध्ये. तर राहुल यादव आज संघाचा आयकॉन म्हणून आतमध्ये उभा आहे. हा बॉल यावेळेसही फक्त चेंडूला कट करण्याचं काम करायचं होतं दिशा देण्याच्या प्रयत्नात. यावेळेस मात्र बीट झालेत. राहुल यादव फिरकी गोलंदाजी प्रमुख आश्रय बिशन सिंग बेदीन पासून अनिल कुंबळेंपर्यंत, हरभजन सिंग पासून तर मागे काही दिवसांपूर्वी रिटायर झालेला आर अश्विनपर्यंत हे आपल्या भारतीय संघाचं प्रमुख डिपार्टमेंट राहिलंय ती म्हणजे फिरकी गोलंदाजी. आणि विकास त्यासाठीच ओळखला जातो. ओ राहुल यादवला फसवलं होतं. एकदा निघून गेलेला क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. ध्येय प्राप्तीकडे जात असताना तुमचे सहकारी सुद्धा भरोसेमंद असायला हवेत. त्यांना दिलेली जबाबदारी जर त्यांनी उत्तमपणे पार पाडली तर मग तुमचा विजय पक्का आहे. आणि संधी हातातून निघून गेली आणि तुम्ही जीवनदान साध्या सुध्या मामूली खेळाडूला दिलं नाही. हा साताऱ्याचा आयकॉन आहे, फलटणचा खेळाडू आहे राहुल यादव. राहुल यादवला फायनलमध्ये जीवनदान देणं म्हणजे कुऱ्हाड पायवरती नाही मारत आहे तुम्ही तर कुऱ्हाडीवरती जाऊन पाय ठेवताय. किती नुकसान होईल या जीवनदानाचं बघायचंय पुढे. बॉल फाईन लेग मध्ये 3 धावा तोपर्यंत घेण्याचा प्रयत्न तर नक्कीच राहील. प्रयत्नार्थी परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतःभोवती एकरूपता साधता आली त्याला. आणि तुम्हाला स्वतःभोवती एकरूपता साधता येणं गरजेचं आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर आहे. वास्तव समोर आहे. ॲक्सेप्ट द थिंग्स. विजयाचं समीकरण 19 चेंडू बनवायच्या राहिल्या त्या 24 धावा. 19 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मोठाले बदल घडवून आणायचे असतील तर विलक्षण मनोधैर्य लागतं. 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. विकासच्या पुढे विकास. बॉल स्क्वेअर लेग मध्ये आणि बॉल सीमारेषा पार. तीन षटकं शिल्लक राहिलेली आहेत. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये आता बनवायच्या राहिल्यात त्या 20 धावा. 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. हा सामना सोपा आहे. थोडा पारगाव कडून पात्र आबावाडी स्पोर्ट्स कशा पद्धतीने कमबॅक करेल. मोठाले बदल घडून आणायचे असतील तर अर्थात मोठं विलक्षण मनोधैर्य लागतं. चुकीच्या वातावरणामध्ये तुम्ही जितका अधिक रेंगाळता त्या वातावरणाचा एक भाग होऊन राहता. त्यामुळे तुम्ही त्यावेळेस समोर आलेली संधी सुद्धा स्वतःसाठी नाकारता. आयकॉन अनिकेत ताकवण्याच्या पुढे राहुल यादव. हलव्या पॅटनं हा चेंडू खेळलेला आहे. 2 धावा या चेंडूवरती येतील. आयुष्य फार छोटं आहे आणि ते असंच कापरागत उडत जाताना पाहू नका. आणि असं करण्यामागे जी भीती वाटते तिला तोंड दिलं तर तिच्यावरती नक्की विजय मिळवता येतो. आणि आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा सांगितला जातो. तुम्हाला अगोदर खेळ शिकवला जाईल आणि एकदा का तुम्ही खेळात पारंगत झाला की प्रत्येकजण तुम्हाला हरवण्यासाठीच खेळतो. पारगाव दौंड पारगाव शिरूर हवेलीतली टीम आबावाडी स्पोर्ट्स. ओहो राहुल यादव
अनिकेत दाखवण्याच्या वरती अगेन सल्ला करण्याच्या प्रयत्नात गेलाय. एकोणतीस धावा धावपलक्यावरती आहेत. या ठिकाणी उपस्थित होत आहेत विकास धुमाळ इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करू. मॅच ऑन आहे. मॅच की कहाणी अभी बाकी आहे. इथून पाठीमागे काय झाले यापेक्षा इथून पुढे काय चांगलं करता येईल हा विचार महत्वाचा. अंत अस्ति प्रारंभ. और ये मैच की कहानी अभी बाकी है. जिंदगी खेलती उसी के साथ है. खिलाड़ी जो बेहतरीन होता है बीत गया हो तो अब लोड करना आएगा. वस्ताद अनिकेत ताकवणेच्या पुढे पहिलाच परफेक्ट ब्लॉक टाकलाय. अनिकेत ताकवणे एक धाव येईल. बीत गया हो दौर अब लोड करना आएगा. इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा. घर फूक दिया है हमने अब सिर्फ राख उठानी है और जिंदगी और कुछ भी नहीं. तेरी मेरी कहानी है. मंजिल अभी दूर है. हादसा बन के कोई ख्वाब बिखर जाए तो क्या हो. वक्त जिस बात को तब्दील नहीं कर सकता. तू किसी और की रात का हसीन चांद सही. मेरे हर रंग में शामिल तू है. तुझसे रोशन है मेरे ख्वाब मेरी उम्मीद है. तू किसी भी राह से गुजरे मेरी मंजिल तो है. अण्णा मयूरप्पा इथे उपस्थित आहेत. श्रीनाथ चषकाचा विजेता कोण होईल. अध्यात्माचा वारसा जपलेलं गाव आहे. चंद्राच्या नुसत्या पूर्वतानं सागराच्या हृदयाला भरती आणणारं गुरुत्वाकर्षण आहे मी. अनिकेत ताकवणे अपील आहे. हलकंसं अपील आहे अनिकेत ताकवण्याचं. मात्र त्यामध्ये तितकासा कॉन्फिडन्स नाही. या निर्धाव चेंडूनं विजयाचं कॅल्क्युलेशन माउंट्स बोर्डवरती बघायला मिळेल. मॅच बदलून टाकले या षटकामध्ये पुन्हा एकदा अनिकेत ताकवणेने. शेवटचे चेंडू डावात शिल्लक आहेत. 14 बनवायच्यात 17 धावा. 14 चेंडूमध्ये 17 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. इट्स टाइम टू अपडेट. बदल करावा लागतो आणि तो इकडे करणं आवश्यक आहे. 17ची मॅच आहे. हा बॉल विकास सुरवसे. मनगटाचा वापर दिसला या चेंडूवरती. स्क्वेअर लेगमध्ये जास्त धोका स्वीकारत नाही. जितेन शेळकेनं फक्त एकाच धाव्यासाठी तिकडे प्रयत्न दाखवलाय. 13 चेंडूमध्ये 16 धावा. 13 चेंडूमध्ये 16 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. खेळ अजून संपलेला नाही. 13 चेंडूमध्ये 16 धावांचा खेळ पुढे येऊन थांबलाय. या षटकातला शेवटचा चेंडू अनिकेत ताकवणेला टाकायचा आहे. थोडंसं डीप मध्ये गेले होते. हा बॉल स्लीप मध्ये जाईल आणि एक धाव येते. या षटकामध्ये अनिकेत ताकवणेनं खर्च केल्या त्या फक्त 5 धावा. 5 धावा खर्च करत 1 विकेट. 12 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 15 धावा. 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. यश शिंदे पुन्हा पाणी घेऊन निघालाय. पाणी यश शिंदेने किती चालवलंय तुम्ही बघू शकता. ते दोघांना नाही पुरणार पण ते पाणी फक्त निमित्त आहे. त्याबरोबर एक निरोप यश शिंदे आतमध्ये घेऊन जाईल. कान मंत्र देणं वेगळं, कान भरणं वेगळं. रामायण का घडलं, महाभारत का घडलं याच्या मुळाशी ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल चुकीच्या ठिकाणी बोलल्यानंतर काय होतं आणि काही न बोलल्यानंतर काय होतं. 12 चेंडू आणि 15 धावा. यश शिंदेने दिलेलं पाणी यश शिंदेनं दिलं का हा सुद्धा मोठा मुद्दा आहे. 12-15ची मॅच. परीक्षा परिस्थिती तुझी परीक्षा पाहते. तू फक्त टिकून राहा. परमेश्वराकडे प्रार्थना सुरू झालेल्या आहेत. चंद्राच्या नुसत्या पुरत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणारं गुरुत्वाकर्षण आहे मी. आणि सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाडे बंद झाल्यानंतर होणारा साक्षात्कार आहे मी. विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचं किरण घेऊन येणारा अध्यात्म आहे मी.
तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालं हे सांगत असेल तर माझं अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगतं. विकास जाधवला पुढे आणण्याचा निर्णय. पहिला बॉल डॉट. या डॉट बॉल बरोबर शेवटच्या 11 चेंडू खेळत आहेत आणि बनवायच्या त्या 15 धावा. अर्ली सक्सेस इज अ कॅम्प. ग्रेट थिंग्स टेक अ टाइम. मोठ्या गोष्टी वेळ घेतात. आपका धीर ही आपकी शक्ति है. युवर पेशेंस इज युवर पावर. खुद से नहीं हारोगे तो अवश्य जीतोगे. आवावाड़े स्पोर्ट्स क्लब, बाला आवाड़े एंड टीम, विजय पप्पू शेठ आवाड़े पाटील. हा कव्हर मध्ये बॉल. वेट अँड वॉच. वेट अँड वॉच. दहा चेंडू आणि बनवायच्या त्या 11 धावा. प्रवीण दादा कुठे सुद्धा आज आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं सकाळपासून आवाळवाडी टीमच्या पाठीमागे उभा असणारे एक प्रसिद्ध युवा उद्योजक, त्यांची उपस्थिती आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांचंही आपण वीरमध्ये मनापासून स्वागत करतो. तर शेवटचे 10 चेंडू आणि 11 धावांची मॅच आहे. जितेन शेख शांत आहे, तुम्ही बघा. अनिकेत ताकवणे सूचना देतोय. ज्याला जिंकायचं असतं ना त्याला माहीत असतं कुठे लढायचं आहे आणि कुठे शांत राहायचं आहे. हा बॉल पुन्हा कव्हर पॉइंट मध्ये. बाळा आवाळे बॉल पकडलाय. बाळा आवाळेनं टॉप कॅच पकडलाय जितेन शेळकेचा. जितेन शेळके बाद होऊन माघारी फिरलेले आहेत. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानावरती दाखल होणारा पुढील बॅटर आहे यश शिंदे. यश शिंदे मैदानावरती. बाळा आवाळेनं कॅच पकडल्यानंतर पुन्हा संधी निर्माण केलेली आहे का? संधी येत नसते, आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल, मात्र काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. बाळा आवाळेचा कॅच. विजयाचं कॅल्क्युलेशन. शेवटचे 9 चेंडू खेळा शिल्लक राहिलेले आहेत. अजूनही 11 धावेंची आवश्यकता आहे. यश शिंदे. ओ हो, पहिला बॉल यश शिंदेसाठी डॉट. ए ट्रम्प कार्ड आहे. इट्स अ वाइल्ड कार्ड एंट्री अँड द मोस्ट पॉवरफुल लाईन. मी करू शकतो, मी करणार. आय डोंट नो व्हॉट इज द राईट वे टू गो टू दॅट डेस्टिनेशन, बट स्टील रिमेंबर वी कॅन डू इट. आम्ही करू शकतो. हा विश्वास. यश शिंदे. कृष्णा काकडे सरांकडून फायनल सामन्यातल्या मॅन ऑफ द मॅचला 500 रुपयांचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. यश शिंदेनं पुन्हा एकदा इकडे तुम्ही बघाल यश शिंदेला थांबवण्याचं काम केलंय. विजयाचं कॅल्क्युलेशन बदलत आहे. मॅच बदलून टाकली पुन्हा एकदा विकास जाधवनं या षटकामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 7 आणि 7 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्यात त्या 11 धावा. 7 चेंडू मध्ये 11 धावेंची गरज. यश शिंदे यावर्षी ट्रम्प कार्ड जिकडे वापरलंय तिकडे सक्सेस राहिलंय. आणि यश शिंदे एक चुकीचा टप्पा. विकास एक चुकीचा टप्पा नाही इकडे अलाव केला जाणार.
थँक्यू डीजे. 6 चेंडू मॅच मध्ये. चॅम्पियन, नॅशनल चॅम्पियन बॉक्सिंगचे आणि एका मोठ्या इव्हेंटचे मालक, चॅम्पियन अकॅडमी पुणे इव्हेंट प्रोजेक्टचे ओनर आहेत. तर या इव्हेंटचे मॅनेजर किरण सर हे इथे आपल्या बरोबरीत उपस्थित आहेत. फिल्म प्रोडक्शन मधलं हे मोठं नाव आहे असे आमचे किरण सर. या सकाळपासून आपण पाहतो इथे. तर अनिल सर, द बिग ड्राइवरली, ये बादशाह है और बादशाह के गले में आके उसके घर का पता नहीं पूछते. महाराष्ट्र गाजून टाकलेला चॅम्पियन इव्हेंट आहे आणि आज वीर या इव्हेंटने गाजून टाकलंय. 6 बॉल मध्ये 5. आवावाड़ी परम्पार गांव. काबिलियत पर शक मत करना, लोग हमें हराने के लिए कोशिश नहीं साजिश करते हैं. बनना है तो समिंदर की तरह बनो, लोगों के पसीने छूटने चाहिए आपकी गहराई नापते नापते. विकास सुरव से I changed my mindset and now my silence speaks. Just wait and watch. Just wait and watch. सिद्धांत बॉलिंग मार्क वरती. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो. सिद्धांत, सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात. 6 मध्ये 5 सेव्ह करायचेत. ओहो, बॉल खूप लांब ठेवला होता. एक धावेल. दुसऱ्या धावेसाठीच्या प्रयत्नात मात्र यश शिंदेचा नकार है. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी की होती है जो बहुत कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. विरासत में नहीं चाहिए, विरासत में नहीं चाहिए हमें कुछ. हमारी कहानी हम खुद बनाएंगे. 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 4 धावा. 5 चेंडू मध्ये 4 धावा. यश शिंदे, माइंड इज वेपन अँड वेपन इज ऑलवेज लोडेड. सिद्धांतला रोखायचं यश शिंदेचं वादळ, हा संकार. ओहो, बॉल पुन्हा खूप दूर ठेवलाय. एक तर घेतली. दुसऱ्या धावेसाठीच्या प्रयत्नात यश शिंदे धावलाय. विकास सुरव से धावबाद होणार आहे. सामना ऑन. मॅच सुरू आहे. अजूनही खेळ संपला का तर नाही. विकास सुरव से धावबाद. 4 चेंडू आणि बनवायच्या त्या 3 धावा. 4 चेंडू मध्ये 3 धाव्यांची आवश्यकता आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मारावा एक मोठा सवाल आहे. या दोन्हीच्या उकेड्यावरती खरकाट्या पत्रवाळीचा तुकडा होऊन जगावं लाचार बेशरम आनंदानं, की फेकून द्यावं या देहाची लतकर याच गुंडाळलेल्या जाणीवेच्या काळ्याशार डोहात आणि करावा सर्वांचा शेवट. हा बॉल यावेळेस सोडून दिलाय आणि हा वाईट सांगितलाय. वाईट बॉलचा कॉल. 4 चेंडू 2. परमेश्वरा, जे मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य मला दे. जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य मला दे. आणि जे मी बदलू शकतो आणि जे मी बदलू शकत नाही या दोघांमधला ओळखण्याचं शहाणपण मला दे. ओहो, सिद्धांत. वाईट बॉल. 4 चेंडू आणि बनवायची राहिली 1 धाव. 4 चेंडू मध्ये फक्त एका धावेची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. 4
चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. अ गुड मॅच. लक्ष्मण भाऊ गोडसे आणि टीम सुपर डुपर प्रतियोगिताची सांगता होते आणि या वर्षीचा फायनलिस्ट तो काय पारगाव.